तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. हे खरं तर काल 2 दिवसापूर्वीच्या आमदार साहेबांच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करून उत्तर आपण दिली. परंतु जे नव्यानं आज त्यांनी जे सातबाऱ्याच्या विषयी जे सांगितलं की सरपावती आणि त्याच्यामधून फसवणूक केली कोणा शेतकऱ्याची, तर त्या संबंधित महिलांना त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सांगायचं असं आहे की तीच बाईट जर आपण जी तुम्ही सर्व पत्रकारांनी घेतली ती जर पुन्हा नीट ऐकली तर त्या बाईटमध्येच सगळी उत्तरं आली. त्यांनी सांगितलं की खोटे ID कार्ड बनवून लोकांना फसवलं आणि त्या संबंधित महिला त्या ठिकाणी म्हणत आहेत की मला पहिल्यांदा वारसनोंदीसाठी आणि सक्सेशनसाठी मी सभापतींकडे गेले. सक्सेशन म्हणजे आपण जे वारसनोंदीसाठी सक्सेशन सर्टिफिकेट उपलब्ध करतो त्याकरता. परंतु त्याकरता जर ते माझ्याकडे आले तर नंतरनं त्यांच्याच बाईटमध्ये त्याच सांगतायत की आमचा व्यवहार ठरला, एवढ्या पैशाला ठरला, 61 लाखाला ठरला, पहिले 1 लाख रुपये दिले, नंतरचे 10 लाख रुपये, ते RTGS सांगतात. परंतु तोही डॉक्युमेंटचा चेकच आहे, ते काही RTGS नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर व्यवहारापोटी 11 लाख रुपये भेटले, जर तुमची वारस नोंद करायची तर तुमच्या वारस नोंदीसाठी मी तुम्हाला कशाला 11 लाख रुपये देईल? तुमचा आणि माझा व्यवहार ठरला हे तुमच्या उत्तरातच स्पष्ट आलं. आणि व्यवहार ठरल्यानंतर एक दिवशी मी तुम्हाला पुरावा दाखवतो की संबंधित व्यक्ती त्याच व्यवहाराच्या करता, आता त्या व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये अनेक त्या ठिकाणी वारस आहेत, अनेक वारसांचा तो विस्तार आहे. परंतु त्यांचंच त्यावेळेसचं क्षेत्र आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही संबंधित व्हिडिओ विद्यमान आमदारांच्या घरातली आहे. त्याच ठिकाणी ही व्यक्ती किती तारखेला गेलेली आहे ते या व्हिडिओमध्ये खाली आहे पेजवर, 7 सप्टेंबर रोजी. म्हणजे तुम्हाला स्वतःला सदरचं क्षेत्र करायचं होतं. सदरचं क्षेत्र हे करण्याकरता त्यांचा काय आपापसात व्यवहार ठरला असेल. परंतु ज्यावेळेस डॉक्युमेंट करायला गेले त्यावेळेस त्यांना कळालं की याच्यामध्ये तर रजिस्टर डॉक्युमेंट झालेले आहे. त्यांना सुरुवातीला वाटलं की ही काही स्टॅम्प पेपरवरची सरपावती असेल त्यामुळे आपण डॉक्युमेंट करूयात. मग त्यांनी ते रद्द करून मागण्याचा प्रयत्न केला. शेतकरी माझ्याकडे रद्द करून मागण्याकरता आल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की काय झालं, तुम्हाला अचानक का रद्द करायचं बाबा, पैसे कमी भेटले, काय अडचण आहे मला सांगा, वाढवून पाहिजे का काय पाहिजे? तर ते फक्त म्हणायचे रद्द करून पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे रद्द करून देऊ, परंतु तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आलात त्यावेळेस सदरचं क्षेत्र मी काय तुम्हाला शोधत आलो नव्हतं. त्या व्यक्तीचे मिस्टर माझ्या गावातले आहेत, ते राक्षे आडनावाचेच आहेत आणि म्हणून सदरची व्यक्ती माझ्याकडे आली. त्यावेळेस ती प्रॉपर्टी लिटिगेशनची होती. त्यांच्या वडिलांना म्हणजे 3 बायकांचा विस्तार आणि असं मोठा परिवार त्यामध्ये आहे. त्यामुळे अनेक वारसांचा वाद, लिटिगेशनचं क्षेत्र असल्याने अनेक वारसांचा विषय होता. आणि मग त्यावेळेस यंदा ज्यावेळेस तो मिटवायचा आहे त्यावेळेस मी म्हटलं मला जर बाकीचे वारस जुळले तरच सदरचं क्षेत्र मी विकत घेण्यास तयार होईल. मग इतर वारसांचंही ज्यावेळेस मी क्षेत्र घेतलं, यांचंही क्षेत्र त्यावेळेस घेतलं. जो काही व्यवहार ठरला त्या व्यवहार ठरलेल्या रकमेमध्ये प्रत्येकाला आपापसात जो काही व्यवहार ठरला त्या रकमेमध्ये ते साठेखत झालं, रजिस्टर झालं. आपण पाहू शकतो माझ्याकडे आता इथं रजिस्टर डॉक्युमेंट आहे, याची तुम्ही किंमत पाहू शकता. सरकारी किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये मी ते डॉक्युमेंट केले. आणि याच क्षेत्रामध्ये जर ते सांगतात की आम्हाला फसवून नेलं तर वारस नोंदीसाठी येताना आता बघू शकता इथं सुरुवातीला त्यांचं हे आहे, त्याच्यानंतरनं त्यांच्या पतीने देखील मान्यता दिली. मग वारस नोंदीला तुमच्या पतीची काय गरज आहे? याच्यामध्ये आपण पाहू शकता की जे भरणा तपशिलामध्ये जे चेक मी सांगितले ते पहिला चेक त्यांनी पास केला आहे, दुसराही 10 लाखाचा जो चेक आहे तोही त्यांनी पास केला आहे. मग दोन्ही चेक तुम्ही जर पास केलेत त्याच्यामध्ये अंतर आहे 2-3 महिन्याचं दोन्ही चेकमध्ये. आणि मग एवढ्या दिवसानंतरनं हे पाहू शकता आपण त्यांच्या सह्या. शिवाय रजिस्टर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी देखील आता ह्या सह्या आणि अंगठी तुमच्या रजिस्टर ऑफिसच्या पुढे, हे काय तुम्ही स्वतः सुशिक्षित ते शेतकरी आहेत, ते काय अशा फसवून कोणाला केल्या जातात का? तुमचा व्यवहार ठरला, व्यवहारानंतर तुम्हाला काहीतरी लोकांनी लालसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका काळातच हे प्रकरण त्यांनी गाजवलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांना काही फार यश आलं नाही. आणि त्यांना वाटलं की कुठंतरी अंकुश राक्षेंचे व्यवहारातले पैसे अडकवून राहावेत आणि मग त्यांची आर्थिक आपण कशी तरी अडकवणूक करू शकतो जेणेकरून तो निवडणुकीला अडचणीत येईल. परंतु एखाद्या निवडणुकीला माणूस सामोरे जाताना
मी काय माझा एखादा व्यवहार होईन आणि त्या व्यवहारावर निवडणूक लढतो अशी काही परिस्थिती नसते. सदरच्या व्यक्तीबरोबर ठरलेला व्यवहार होता, व्यवहाराची रक्कमही त्यांनीच सांगितली आहे आणि त्याच रकमेला तो सरकारी बाजारभावापेक्षा जास्त बाजारभाव मी दिला आहे. जे रजिस्टर डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सह्या, अंगठे, त्यांचे डॉक्युमेंट. आता अजून गोष्ट आपण पाहू शकतो, मी तुम्हाला दाखवतो. त्यांच्याच मिस्टरांनी मला बँक स्टेटमेंट पाठवलेत, सदरच्या व्यक्तीचं बँक अकाउंट पैसे पाठवण्याकरता. अजूनही मला वेळेनुसार आता ही सगळी कागदपत्र संबंधित व्यक्ती त्यांचा मिस्टर आहे, त्यांच्याच मिस्टरने मला सगळी कागदपत्र, त्यांची ओळखपत्र सगळं पाठवले. सर्टिफिकेट, त्यांचं मृत्यूचं, हे त्यांचे बँकेचं पासबुक, ज्या अकाउंटवर पैसे त्यांना हवे होते किंवा अकाउंट डिटेल्स पाहिजे ते पाठवले. याच्या व्यतिरिक्त मला अजून वेळेनुसार बरेचसे त्यांचे चॅटिंग, बोलणं, बऱ्याच गोष्टी सादर करता येतील. काय मी एवढा तरी काय कच्चा नाही की माझ्याच गावातल्या व्यक्तीला मी काही अशी फसवणूक करून कोणाचं डॉक्युमेंट करेल. आणि त्यांच्या बोलण्यातही कळलं ती काय असं वयोवृद्ध व्यक्ती आहे का फसवणारी. तुम्ही वारस नोंदीला जाताय, मग तुम्ही रजिस्टर ऑफिसला आलात कशाला? वारस नोंदीला कोणी तुम्हाला पैसे देणार आहे का? तुम्ही जर पैसे घेतले, तुम्ही स्वतः सांगतायत आम्ही चेक भेटला 1 लाख नंतर 10 लाख, तुमचे पुढचे पैसे तुम्हाला वारस नोंद तुम्ही तुमची करून घ्यायची, ती काय मी करून नाही घ्यायची, तुम्ही तुमची वारस नोंद करून घ्यायची असं तुम्ही डॉक्युमेंटमध्ये लिहिलं आहे. आणि वारस नोंदीनंतरनं खरेदी खताच्या वेळी तुम्हाला पैसे मिळतील. खरेदी खत मी आजही करायला तयार आहे, तुम्ही वारस नोंद करावी, खरेदी खत करू. त्याच्यामध्ये मला काय ते सदरचे क्षेत्र मी काय पुढचा व्यवहार पूर्ण करायला तयार नाही अशी काही अडचण नाही. व्यवहार मी पूर्ण करायला 100% तयार आहे. परंतु त्यांना काहीतरी फसवण्यात येते की आता जसं मागाशी त्यांनी सांगितलं 10 कोटीची प्रॉपर्टी. माझं त्यांना आव्हान आहे, 10 कोटीची प्रॉपर्टी असेल ना, तुम्ही ते 10 कोटीचा व्यवहार लावा, मी डॉक्युमेंटला सायनला येतो. वरचे 7-8 कोटी रुपये तुम्हाला ज्यांनी मला मुलाखतीला मदत केली, ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्यात वाटून घ्या, काही अडचण नाही. जर तिची खरंच एवढी प्रॉपर्टी असेल तर 70-80% रक्कम तुम्हाला घ्या, मला उरलेली रक्कम द्या नापा म्हणून. जर एवढीच त्याची परिस्थिती असेल तर मग सदरची गोष्ट मला वाटतं त्यांनी जो आरोप केला, मी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सौरंगी मंदिरावर शपथ घ्यायला. कारण मला वाटलं होतं त्यांची तिथं श्रद्धा असेल, तर त्याऐवजी त्यांनी केविलवाना प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्येच त्यांचं अपयश दिसून आलं की त्या बाईटमध्येच सदरचं उत्तर कळून आलं की ती काही फसवणूक नाही, तो व्यवहार आहे. आणि व्यवहार प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या जीवनामध्ये व्यवहार करणं ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी रीतसर व्यवहार केला आहे, त्याच्यात कुठलीच कोणाची फसवणूक नाही, त्याचं मी खंडन करतो. अजून काय आपले प्रश्न असतील तर विचारा. व्यवहार रद्द केला, रद्द झाला नाही, व्यवहार रद्द वगैरे काही नाही केला. व्यवहार रद्द काही नाही केला. सदरच्या व्यक्तीचे वडील हे मयत आहेत, त्यांची अजून वारस नोंद लागायची बाकी आहे. त्यामुळं सध्या फक्त रजिस्टर साठेखत पॉवर पॅटर्नने झालेली आहे, म्हणजे कुलमुक्ती आरपत्र आणि साठेखत. आता त्याच्यामध्ये इतरही वारस आणि ते जे सांगितलं त्यांनी 114 गुंठ्याचं, तो फक्त 37 गुंठ्याचा विषय. तुम्ही याच्यात बघू शकता क्षेत्रफळ किती लिहिले. तुम्ही तेवढं घेतलंय का? हो, तेवढंच क्षेत्र मी घेतलेलं आहे. 114 गुंठे वगैरे काही मी ते घेतलेलं नाही. त्यांचा आरोप आहे 114 गुंठे तुम्ही घेतले. नाही, इथं डॉक्युमेंटला दिसतं 1 लाखाचं काहीतरी पेमेंट केलं. 11 लाख रुपयाचं पेमेंट, 2 चेक आहेत. एक कॅश पण केलं वाटतं. नाही, 11 लाख रुपयाचं एक, पहिलं 1 लाखाचं चेक, दुसरा 10 लाखाचं चेक. दोन्ही चेक त्यांनी वठवलेत. दोन्ही चेकमध्ये 2-3 महिन्याचं अंतर आहे. दोन्ही चेक पास झालेत. आणि ज्यावेळेस ते सांगतात पैसे, तिथंच फसवणुकीचा विषय संपला ना. हा व्यवहार आहे हे गडपुढं आलं. त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला होता की वारस नोंदीच्या नावाखाली आम्हाला खोट्या सह्या घेतल्या. मग तुम्ही वारस नोंदीला तुम्हाला कोण पैसे देतं का? तुम्ही जर वारस नोंदीला आलात तर पैसे कशाचे घेऊन गेला? आणि वारस नोंद रजिस्टर ऑफिसला होती का? इथंच ते कळालंय. बरेच पैसे अकाउंटवर टाकले पण नाही, चेक आहेत ते चेक त्यांनी वठवलेत. बळच वगैरे टाकल्याने मी दाखवले ना मगाशी की RTGS नाही केलेलं. तो चेक आहे, चेक नंबर पण तुम्हाला सांगतो. RTGS वगैरे काय केलेलं नाही. पहिल्या याच्यामध्ये 001 नंबरचा चेक आहे माझ्या पत्नीच्या अकाउंटचा. दुसरा चेक 002 नंबरचा चेक आहे. आणि हा चेक वाटला आहे त्यांच्या बँक स्टेटमेंटला, ते चेक करू शकता. तो काय RTGS वगैरे नाही केलेलं. आणि विषय असा आहे महत्त्वाचा की तुम्ही सांगताय ना वारस नोंदीसाठी आलात, आणि वारस नोंदीच्या वेळेस चेक कशाचे घेतले? मग तुम्ही वारस नोंद करायला काय समोरचा माणूस तुम्हाला पैसे देणार आहे का? वारस नोंदीला तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन वारस नोंद करायची असते. तुम्ही व्यवहार करायला आलात, तुमची जागा विकली, तुम्ही तुमच्या अजून ती जागा तुमच्या नावावर होण्यापूर्वी तुम्ही विकली. तिचा जो तुम्हाला बाजारभावानुसार माल पाहिजे होता आणि सरकारी किमतीपेक्षा जास्त दराने मी घेतली, ते आपण पाहू शकतो. आहे ना, तुम्ही फसवणूक केली. कशी या फसवणूक? संदर्भात तुमचं मत मांडा. नाही, याच्यात स्पष्ट म्हणणे आहे. त्यांचं जे म्हणणे होतं की फसवणूक काय केली, आत्ता ते सांगतायत की वारस नोंदीच्या नावाखाली डॉक्युमेंट केलं. वारस नोंदीच्या नावाखाली डॉक्युमेंट जर केलं असेल तर चेक कशाचे नेले तुम्ही? समजा मी तुमची वारस नोंद करण्याकरता येतोय, तर तुम्ही वारस नोंद तलाठी कार्यालयात करता, त्याच्या बदली काय तलाठी तुम्हाला पैसे देणार आहे का?
तुम्ही जर पैसे नेले तर तुम्ही व्यवहार केलाय आणि त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितले ना, रकमा सांगितल्या 61 लाखाला व्यवहार ठरला एवढ्या. मग रकमा तुम्ही सांगितल्यात म्हणजे तुम्ही ज्ञात आहात. तुम्ही मला मी मोबाईलवर आता 5 मिनिटापूर्वी दाखवलं, त्यांनीच त्यांचे बँक स्टेटमेंट मला बँकचे डिटेल्स टाकलेत. मग तुम्ही बँकेचे डिटेल्स वारस नोंदी करता मला दिले का? वारस नोंदीला बँकेचे डिटेल्स कशाला लागतात? बरं, तुम्ही वारस नोंदीला आलात, मग तुमचा पती काय वारस आहे का? तुमच्या पतीने डॉक्युमेंटला मान्यता का दिली? त्याचे पण रजिस्टर ऑफिस पुढं सह्या त्या ठिकाणी आहेत, फोटो आहे, अंगठा आहे, त्यांचाही आहेत आणि त्याही सुशिक्षित आहेत. त्या काय अडाणी आहेत असं काही नाही. हा फक्त एक राजकीय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पुढं बनाव करण्याकरता किंवा बदनामी करण्याकरता एक षडयंत्र त्या काळात त्यांनी रचलं, जे त्यावेळेस असफल झालं. आता परत आमदार साहेब बोलून गेले, त्यामुळे त्यांना पुढं काहीतरी आणायचं होतं म्हणून तो एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला. पण याच्यात काहीच नाही, ते त्याच मुद्द्यावरती दिसतंय. आता ते साटेकत आहे, सरळ सरळ तो व्यवहाराचा भाग आहे आणि व्यवहार मी पूर्ण करण्यास त्यांना तयार आहे. त्यांना त्या व्यवहारात नामंजुरी असेल तर ते त्यांची हरकत घेऊ शकतात. अजून तो वारस नोंदीवरती पेंडिंग आहे. वारस नोंद त्याच्यात अनेक वारस आहेत, त्या वारसांमध्ये आपापसातला वाद चालू आहे. तो महसूल डिपार्टमेंटमध्ये अजून त्याचं निकाल लागायचं पेंडिंग आहे. या सगळ्यानंतर मी कालही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला, अनेक विरोधक आहेत त्यांच्याकडं, पण त्यांनी तुम्हालाच का टार्गेट केलं? आता हा प्रश्न खरं तर याचं उत्तर आमदार साहेब देऊ शकतील. मी सांगितलं की कधी कधी माणसाला काही लोकांची भीती वाटते, त्यांना किंवा मी म्हटलं की त्यांना मला मोठं करायचं काहीतरी त्यांचं स्वप्न असेल. काही वेळेस बोलून दुसऱ्याला मोठं करण्याचा एक प्रयत्न असतो, किंवा कोणीच नसेल म्हणून त्यांना बोलायचं वाटलं, किंवा त्यांना माझी खरंच भीती वाटत असेल. मला तरी वैयक्तिक असं वाटतंय की त्यांना असं वाटलेलं की आपले सदस्य फुटतात की काय. आणि दुसरं मी कालही सांगितलं की जिल्हा परिषदच्या गटामध्ये जरी मी पराभूत झालो असलो, आता आज ते म्हणाले की पराभूत उमेदवार आहे, पण मला 13,500हून अधिक मतं माझ्या पत्नीला पडली. म्हणजे माझ्या मागं काही समाज नाही, जनता नाही असं नाही. ती काय मतं काय अशी 200-500 मतं नाही आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना याची भीती आहे की आता आपल्याच जिल्हा परिषदच्या गटामध्ये एवढं मोठं मताधिक्य एखाद्याने घेतलं आहे, आणि ते पण आपण सत्तेवर असताना किंवा आपण आमदार असताना, विद्यमान झेडपी सदस्य, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला तो गट असताना, राष्ट्रवादीला तिथं पहिल्यांदा एवढं मतदान गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडानंतर झालं. मग त्यामुळे त्यांना त्याची भीती वाटत असावी म्हणून ते बोलत आहेत. राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांनी ऑफर केली. मी कालही म्हटलं, आम्ही ऑफर 2 कोटी काय, आम्ही 100 नाही 1000 कोटीची ऑफर देऊ. पैसे दिल्यानंतर ते दिले मानता येतात, तोपर्यंत गनिमी कावा करता येतो. मंगेश सावंत माझे जवळचे नातेवाईक आहेत. माझ्या भावाची मुलगी त्यांच्या घरात दिली. आता माझा नातेवाईक उपसभापती झाला, मला आनंद आहे. काहीतरी गनिमी कावा केला, त्यांना वाटलं असेल मंगेश सावंत फुटतात की काय, आणि मंगेश सावंतांना मिळालेली ऑफर आता त्यातनं जर खोलात ते गेले पुरावे बाहेर काढायला, तर 1 कोटीची ऑफर होती. त्यांनी विचारलं अजून किती वाढेल, मग ते 2 कोटीवर आकडा गेला आहे. त्यामुळे त्यांनीच विचारणा केली की अजून किती भेटू शकतात. ह्याच्यात त्यांच्या पक्षाला कळालं असेल की बाबा हाच माणूस वायबल होतो की काय, मग त्यापेक्षा त्याच्या गाड्यात पहिली माळ घालावी. आता त्या खोवालाच जायचं नाही. ऑफर कुणी दिली काय दिली त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो मी अजून ऑफर देईल. मी तुम्हाला पैसे दिल्यानंतर मी अपराधी, तोपर्यंत मी माझं राजकारण गनिमी काव्याने किंवा मी माझ्या पार्टीचे कार्यकर्ते करतील. आणि फोडाफोडी जर तुम्ही नाही केली तर कृषी उत्पन्न बाजार समितीला 11 संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे आले होते. सन्माननीय दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. मग तुम्ही त्यावेळेस का फोडाफोडी केली? त्यावेळेस ही घोडेबाजार होऊन संचालक फुटले आणि आज तुम्ही तिथं नवीन सभापती बसवले, उपसभापती बसवले. मग तुम्ही हे राजकारण तालुक्यात याच पंचवार्षिकमध्ये केलं आहे, आणि तुम्ही जे केलं तेच करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर जो तो पक्ष ज्याची त्याची सत्ता आणण्याकरता प्रयत्न करतो. उलट तुम्हाला शुभेच्छा आहे. मी कालही म्हणालो की 9 सदस्य तुमचे गुण्यागोविंदाने राहावेत, तुमची सत्ता 5 वर्ष अबाधित राहावीत. आमच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. चांगली कामं करा. चांगल्या कामांचं अंकुशराक्ष नेहमी पुढे येऊन कौतुक करेल. विरोधाला विरोध म्हणून विरोध करणारा मी कार्यकर्ता नाही आणि माझा पक्षही नाही. तुम्ही जे चांगले ठराव आणलेत तर त्याच्या पुढं पंचायत समितीला आमचेही सदस्य तुम्हाला मदत करेल, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये काय आम्हाला त्या सदस्यांवर टीका करायची नाही. आज ते नव्याने आलेत, त्यांना आत्ताशी त्यांची सुरुवात आहे. पहिल्या दुसऱ्या दिवशी त्यांचा नेत्यांवरती प्रेमापोटी त्यांनी त्यांचे प्रयत्न केले असतील, परंतु पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांचे संचालक जरूर एकजुटीने टिकवावेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.